नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज चाट बनवणार आहोत। तर चाट आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीने बनवायचा आहे। तुम्हाला पुरी वगैरे लाटत बसायची नाही आहे किंवा तळत बसायचं नाही आहे, तुला खूप वेळ जातो। आज झटपट असा आपण पापड चाट बनवणार आहोत। त्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे, टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही पापड घेऊ शकता। तर इथे मी पाण्यात पाहू शकता पापड आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तर इथे पापड जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत पाण्यामध्ये आपल्याला छान त्याला भिजवून घ्यायचं आहे। तर पापड छान पाण्यामध्ये मऊ झालेला आहे। आता पाणी पूर्ण पापडमधलं काढून घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर आपल्याला एका कोणत्याही डब्याच्या झाकणाने अशा प्रकारे एक गोल आकार सर्कलचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे तुम्हाला पाहिजे आहे तेवढे पटापट सर्कल्स देऊन घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही, पटापट मी करून घेते, लवकर आपले कट होऊन जातात। जर तुम्ही अजून याच्यापेक्षा काट जर झर असेल, याचे पटकन कट होत असेल ना, ते घेऊ शकता, त्याच्याने खूप लवकर होतं। आणि हे राहिलेलं जे आहे ना पापडचं, ते तुम्ही एकदम मिक्स करू शकता आणि छान लाटून त्याला अजून गोल आकार देऊ शकता। तर आता तिकडे खूप सारे बनवून रेडी आहेत, तोपर्यंत आपण इकडे मस्त असा एक आकार देऊन घेऊया त्या पापडला। तर इथे मी आकार देण्यासाठी आप्पे पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल। 2 मिनटं थांबूयात, त्याला तेल छान गरम होऊ देऊयात। गरम तेलामध्ये प्रोसेस करून घ्यायची आहे। तर पाहू शकताय तेल गरम झालेलं आहे। आता गरम तेलामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही असे जर पापड गोल वगैरे करण्यापेक्षा नाही का, अशाच पापडामध्ये, लिज्जत पापडामध्ये छोट्या छोट्या आकारचे पापड भेटतात, ते तुम्ही इथे यूज केले तरीही चालेल। आता पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला एक त्याला आकार द्यायचा आहे। मी पापड टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर एक लाटण्याचा खालच्या साईडने आपल्याला मधून प्रेस करायचा आहे, म्हणजे त्याचा आकार कसा होईल, एकदम असा गोल होईल, म्हणजे खालून जे भाग आहे ते खाली जाईल आणि मस्त असा मध्ये आपल्याला टोमॅटो कांदा वगैरे टाकता येईल। आपण जसं पुरी वगैरे असतात ना, तशा प्रकारचा ह्याचा आकार होईल। पाहू शकता किती छान आकार झालेला आहे। तर सगळ्या आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत। जर बाहेरचे जे सर्कलवाले छोटे मिळतात ना लिज्जत पापड, ते तुम्ही असं पाण्यामध्ये बुडवून घेऊ शकता आणि मस्त त्याला तळून घेऊ शकता। नाहीतर मग त्याला पाण्यात बुडवायची सुद्धा गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही असंही टाकू शकता तेलामध्ये। आणि पण ती प्रोसेस पूर्ण आप्पे पात्रातच करावी लागेल आणि मधून असा थोडासा प्रेस द्यायचा, म्हणजे त्याचा आकार थोडासा गोल होईल। तर पाहू शकता अशा प्रकारे पटापट मी तळून घेते सगळे पापड आणि आकारही खूप छान येतो या पापडाला। थोड्या वेळाने ह्याचे कडक होतात आणि जसा तसा आकार राहतो। ते खूप सारे बनवून घेतलेत मी, पाहू शकताय। आणि जे राहिलेले होते आपलं पीठ एक्स्ट्राचं निघालं होतं, म्हणजे पापड एक्स्ट्रा निघाले होते ना, ते लाटून त्याचं अजून बनवून घेतलेलं आहे मी। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा। तर मी एक कांदा बारीक चिरून घेतला होता, तो कांदा आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जर कधी आपल्याला कसं एकदम चाट खावावंसं वाटतं, तेव्हा बाहेर जायचा कंटाळा येतो, तर घरी बनवायचं म्हणजे खूप लेंदी प्रोसेस असते। अगोदर पीठ मळा, नंतर करा आणि नंतर मग खा, तर खूप लेंदी प्रोसेस असते। त्याच्यामध्ये आपला मूडही जातो आणि तितके काम केल्यानंतर भांडे वगैरे खूप खराब होतात आणि तेवढे मेहनत लागते खूप, म्हणून आपण ना टाळत असतो आणि बाहेरूनच आणत असतो। तेव्हा तुम्ही ही अगदी रेसिपी ना झटपट होणारी आहे, 5च मिनटात होते। फक्त कांदा टोमॅटो कापायचा आहे, ऑलरेडी पापड रेडीच असतात। पटापट करायचं आहे आणि मस्त असा चाट एन्जॉय करायचा आहे। पाहू शकता कांदा पूर्ण टाकून घेतलेला आहे, त्याच्यानंतर टाकायचा आहे टोमॅटो। तर इथे टोमॅटो पण मी आता टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवून घेतली होती हिरवी, ती टाकलेली आहे। जर तुम्हाला ही स्किप करायची असेल तर करू शकता, ह्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता जर तुम्हाला पटापट खायचं असेल तर। पण ह्या चटणीला बनवायला काहीच वेळ लागत नाही। पुदिना घ्यायचं, मिरची घ्यायचं आणि आपला कोथिंबीर वगैरे मीठ टाकून मिक्सरला लावून फिरून घ्यायचे फक्त। त्याच्यानंतर चाट मसाला आपल्याला टाकायचा आहे वरून आणि गरम मसाला टाकायचा आहे। तर पाहू शकता चाट मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे मी। त्याच्यानंतर टाकायचा आहे आपल्याला मस्त असा गरम मसाला। आता भरपूर सारे असे आपल्याला शेव टाकायचे आहे, तर शेवमुळे अजून छान याला चव वाढते। तर मी भरपूर सारी टाकणार आहे। पाहू शकता, तुम्हाला जेवढी आवडेल ना तेवढी टाका, शेव खूप छान लागतं पापडसोबत। आता मी भरपूर सारी शेव टाकलेली आहे। त्याच्यानंतर टाकायचे आता कोथिंबीर।
तर मी कोथिंबीर इथे कापून घेतलेली आहे बारीक बारीक, ती टाकून घेऊयात. आणि एकदम चटपटी चव येण्यासाठी, तोंडाला अशी चव येण्यासाठी आपण इथे लिंबू मी टाकलेला आहे. तर वरून लिंबू नक्की पिळा, खूप छान असा चटपटा एक स्वाद येतो जिभेवर. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही डाळिंबाचे दाणे होते, ते मी इथे टाकलेले आहेत. हे स्किप केले तरीही चालतील, पण असेल तर नक्की टाका, खूप छान लागतं आणि कलरफुल वाटतं. पाहू शकता आपला चाट फक्त 5 ते 10 मिनटामध्ये रेडी झालेला आहे. दिसायला किती छान दिसतोय प्लेट. हेच प्लेट बाजारामध्ये 30 ते 40 रुपयामध्ये आपण विकत घेतो आणि घरी किती पटापट आपण केलेला आहे. तर इतकी टेस्टी झाली होती ना, खूप टेस्टी झाली होती ही चाटची रेसिपी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. पाहू शकताय किती छान दिसायला पण दिसते. तर खाऊन पण दाखवलेलं आहे मी तुम्हाला. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि बनवल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका. तर प्लीज माझ्या चॅनलला जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.